श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. ग्रहांचे अस्त होणे आणि पुन्हा उदय होणे या घटना मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतात. उद्या अशीच एक खगोलीय घटना घडणार आहे ज्याचा परिणाम 5 राशीवर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अस्त होणे आणि पुन्हा उदय होणे या घटना मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतात. उद्या ऊर्जेचा आणि साहसाचा कारक मानला जाणारा मंगळ ग्रह उदय होत आहे. मंगळाचा उदय होणे ही एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना आहे. मंगळ उदय झाल्यामुळे जातकामधील आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळलेली सरकारी कामे, मालमत्तेचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग सुखकर होईल. पहिली रास पाहूया, मेष. नवीन सुरुवातीचा काळ. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ असल्याने त्याचा उदय तुमच्यासाठी वरदान ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल. नोकरीमध्ये तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. पुढची रास आहे सिंह. नशिबाची भक्कम साथ. सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ उदय भाग्यवृद्धी करणारा ठरेल. परदेश प्रवासाचे योग येतील किंवा शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान सन्मान प्राप्त होईल. यानंतरची रास आहे तूळ. आर्थिक लाभ आणि गुंतवणूक. तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ मनी मेकिंग ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. पुढची रास आहे वृश्चिक. करिअरमध्ये मोठी झेप. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर 3 मे नंतरचा काळ तुमच्यासाठी यशाची खात्री देणारा असेल. पुढची रास आहे मकर. कौटुंबिक सुख आणि मालमत्ता. मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ उदय रिअल इस्टेटमध्ये लाभ देणारा ठरेल. घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि भावंडाचे पूर्ण सहकार्य लाभेल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. दुकान किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यात चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ लोक खुश राहतील. सुरुवातीच्या अडचणींनंतर आता पुढे जाण्याची वेळ येईल. कामातील अडथळे दूर होतील. घरात शुभकार्य होऊ शकते. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.